तू मला प्रश्न विचारलाय की मला प्रेग्नन्सी आहे आणि मला पोट साफ होत नाहीये. तर हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. बऱ्याच जणींना प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यामध्ये पोट साफ होत नाही. यालाच मलावस्तंभ किंवा कॉन्स्टिपेशन असं म्हटलं जातं. आता याच्यात काय होतं, तर पोट साफ होत नाही, शी कडक होते, नंतर जोर करावा लागतो, क्वचित प्रसंगी रक्त पडतं, शीच्या जागी आग होते, असे त्रास होत असतात. आता तू दुसरा प्रश्न विचारलाय की आता याचं कारण काय आहे. मला आधी तर असं होत नव्हतं, प्रेग्नन्सी राहिल्यापासूनच हा त्रास सुरू झालाय. तर हे बघ, प्रेग्नन्सीमध्ये काय असतं, उलट्या होतात खूप, आणि उलट्या झाल्यामुळं पाणी शरीरात जात नाही, खूप कमी प्रमाणात जातं, आणि मळमळीच्या उलटीच्या भीतीने जेवण पण कमी प्रमाणात जातं, आणि मग साहजिकच पोट साफ होत नाही ना. आणि दुसरी गोष्ट, डिहायड्रेशन झाल्यामुळं पोट साफ होत नाही, पाणी पिण्याची इच्छा होत नाही. नंतर आणि मेडिकल दृष्ट्या जर सांगायचं झालं ना, तर प्रेग्नन्सीमध्ये प्रोजेस्टेरॉन नावाचं एक हॉर्मोन असतं, त्याची पातळी वाढलेली असते, आणि त्यामुळेही प्रोजेस्टेरॉनमुळं पोट साफ होत नाही. ते कॉन्स्टिपेशनचं महत्त्वाचं कारण आहे पहिल्या 3 महिन्यातलं. आता मग याच्यासाठी मी घरगुती काही उपाय करू शकते का? तर हो, घरगुती उपचार भरपूर आपण करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं, तुला बेड रेस्टची गरज जर डॉक्टरांनी सांगितलेली नसेल ना, तर बेड रेस्ट घेऊ नको. तू हलके हलके कामं चालू ठेव. तू छोटे छोटे असे सोपे सोपे व्यायाम सुरू कर, जेणेकरून पोटाला तर ताण पडणार नाही, पण शरीराची हालचाल होईल आणि शरीराचं रक्ताभिसरण चांगलं होईल, पोट साफ होईल. नाश्त्यामध्ये एखादं फळ खा, म्हणजे शक्यतो तर पेरू, खूपच म्हणजे पेरू हा अमृत म्हटलं तरी चालेल. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं, आणि सकाळी जर नाश्त्याला तू पेरू खाल्लास तर पोट साफ व्हायला मदत होती. त्याचबरोबर चिक्कू, बोरं, सफरचंद अशी फळं तू सालासकट खा. सालासकट खाल्ल्याने पोट साफ व्हायला मदत होती. सालीमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन खूप जास्त प्रमाणामध्ये असतं. जेवणात तुपाचा वापर जास्त कर, आणि ज्वारीची भाकरी खा शक्यतो. फक्त एक काम कर की भाकरी जेव्हा करशील ना, तेव्हा पीठ चाळून घेऊ नको. पिठाचं जे कोंडा असतो ना, त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं, जे पोट साफ होण्यासाठी मदत करतं. बाकी काकडी, टोमॅटो, गाजर ह्या गोष्टी तर भरपूर प्रमाणात खा. बीट खा, त्याचं तुला रक्त वाढण्यालाही मदत होईल. गावरान तुपाचा वापर एक भरपूर कर. त्याच्यामुळे बाळाची बुद्धी छान होईल, बाळाच्या डोळ्यांना पण खूप चांगला फायदा होईल, बाळाची स्किन छान होईल, आणि पोटही साफ होईल. आणि काय खायचं नाही, हे एक तुम्हाला विचारलेलं ना, तर नॉनव्हेज खाऊ नकोस, भात खाऊ नकोस, बाजरीची भाकरी नको, बिस्किट, मैद्याचे पदार्थ, नंतर टोस्ट नको, खारी नको, चहा कॉफी टाळ. जेवणामध्ये तू जितकं सात्विक आहार घेशील तेवढं तुझ्यासाठी खूप चांगलं आहे. आणि एवढं करूनही जर पोट साफ होत नसेल तर तू डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजेस.